नमस्कार, मी संगीता रेसिपीमध्ये मनापासून सगळ्याचं स्वागत करते आणि माझी आलू परवलची अशी तुम्हाला भाजी दाखवायची तयारी करते। मी परवलची अशी साईड चिरून घेतलेली आहात। याला मी थोडंसं वरून चाकून असं हलकंसं छिलून घेणार आहे। बघू शकता मी अशी सोलून घेतलेली आहात। हे वरची साल काढली चाकून थोडीशी घासून हे असे मस्त। आता आपण याला 4 तुकड्यात पीस करून घेऊ। मी अशी 4 पीसमध्ये तुकडे करून घेतले। मी 2 बटाटे घेतले, 2 टमाटे घेतले, 2 कांदे आणि थोडा लसूण घेतलेला आहे आणि याला आता थोडंसं सालो फ्राय करून घेणार आहे। मी राईचं तेल घातलं, तुम्ही सनफ्लॉवर घालू शकता किंवा तिळाचं तेल घालू शकता, कुठलेही तेल वापरू शकता। राईच्या तेलामध्ये थोडी भाजी छान होते, त्याची चव। असं आपलं तेल गरम करून घेतलेलं आहे। मी याच्यामध्ये थोडेसे हलके लाल होईस्तोवर असे भाजून घेते। खूप छान होतात असे, मस्त याचा लाल कलर येते। आणि आता सीझन चालू झालं परवलचं, आलू परवलाची भाजी तुम्ही रस्सेदार मस्त करू शकता। खूप छान असं चव येते परवलची। बटाटे पण मी तशीच थोडेसे हलकेसे फ्राय करून घेणार आहे। बघू शकता हे असं झालं, याचा कलर पण असा छान येते। आणि मी आता हे तेल गरम करायला ठेवलं। थोडं जे तेल आपलं उरलेलं होतं तेच वापरायचं आपल्याला। हे आलं लसूणची पेस्ट टाकते। छान अशी भाजून घ्यायची। हे मी 2 कांदे घेतले होते, 2-3 मिरच्या घेतल्या होत्या। हिरवी मिरची तुम्ही गरज असेल तर टाका, नाही तर स्किप करू शकता। याला पण गोल्डन होईस्तोवर भाजायचं व्यवस्थित। असा भाजलेला आहे कांदा आपला असा व्यवस्थित मस्त। आता मी याच्यामध्ये मसाले घालते। हे धनिया पावडर घातलं मी 1 चम्मच, लाल मिरची घातली 1 चम्मच, गोडा मसाला घातला 1 चम्मच। गोडा मसाला जागी तुम्ही कुठलाही मसाला वापरू शकता, भाजी मसाला, किचन किंग जे तुम्ही वापरता किचनमध्ये ते वापरू शकता। हळद घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे। असे मसाले भाजून घ्यायचे तेलामध्ये व्यवस्थित। थोडे छान भाजले की टमाटरची प्युरी जी बनवली आपण खूप छान असं आता कलर येते। थोडं झाकून ठेवायचं 2 मिनिटासाठी। मस्त आपला मसाला तयार आहे। आता तुम्हाला पाणी जसं लागते तसं टाकू शकता आणि याला 5 मिनिटासाठी झाकून मसाल्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून अशी छान अशी मस्त भाजी होती याची। बघू शकता अशी भाजी छान मस्त आपली तयार आहे। आता ही ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा भातासोबत, चपातीसोबत असं खाऊ शकता तुम्ही। आणि थोडासा हिरवा कोथिंबीर असा टाकला की याला खूप शायनिंग येईल छान असे। ज्याला नाही आवडेल त्याला आवडेल ही भाजी नक्की ट्राय करा। सोबतच संगीता रेसिपीला सबस्क्राईब करा। माझा व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करा, लाईक करा, शेअर करा। थँक्यू।